नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कळवण तालुक्यातील भादवन गावात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ चालू होता। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सरपंच प्रवीण जाधव यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता त्यांनी त्वरित नामदेव जाधव यांच्या शेतात पिंजरा लावला। शुक्रवार रोजी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अवघ्या 20 मिनिटात बिबट्या जेरबंद झाला। बिबट्या जेरबंद झाल्यामुळे तात्काळ वन विभागाला कळवण्यात आले। त्यावेळी तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी शशिकांत वाघ, वनरक्षक बहिरम पवार देवरे आणि भाऊसाहेब पाटील यांना बिबट्या जेरबंद करण्यात मोठे यश आले। याबाबत अधिक माहिती वन परिमंडळ अधिकारी शशिकांत वाघ यांनी दिली आहे। त्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी मजूर वर्ग भयभीत असतो नेहमी या पद्धतीने आणि बऱ्याचशा लोकांना दिवसा सायंकाळी दिवसा बिबट्याचं दर्शन रस्त्याने नाल्यात इकडे ओळात असं होत असल्याने तर समस्त तिकडचे पूर्ण ग्रामस्थ मजूर वर्ग भयभीत असल्या कारणाने एक वन विभागाची जबाबदारी म्हणून आम्ही पेट्रोलिंग करून नेहमी लोकांमध्ये जनजागृती केली। परंतु त्यांच्या मागणीनुसार त्यांनी आमच्या वरिष्ठांना कळवून की बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काहीतरी अटकाव करावा आणि लोकांना त्यांना थोडा कॉन्फिडन्स येईल या पद्धतीने काहीतरी करावं, कारण लोक मजूर वर्ग फार घाबरतो। या उद्देशाने आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने काल सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान पिंजरा लावला। पिंजरा लावून ठेवला असता त्यानंतर 6-6:30च्या दरम्यान 6:30च्या दरम्यान पिंजऱ्यात बिबट्या पडल्याचा आवाज आल्याने म्हणजे लगेच आम्ही जागेवर जाऊन आणि रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून आमचं काम पूर्ण केलं आहे। त्यानंतर आज आम्ही पशुवैद्यकीय यांचा अहवाल घेऊन पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शन करणार। तसेच भादवन गावचे उपसरपंच यांनीही अधिक परिश्रम घेतले। भादवन गावात बिबट्यांचा धुमाकूळ फार आहे। वन खात्याला कळवण्यात आलं, वन खाते लगेच दखल घेतली आणि काल सायंकाळी त्यांनी लगेच पिंजऱ्याची व्यवस्था केली आणि 6 वाजेच्या सुमारास पिंजरा लावला आणि लगेच 20 मिनिटात बिबट्या त्याच्यात जेलबंद झाला। जेलबंद झाल्यानंतर आम्ही तिथे तातडीने धाव घेतली। मी विवेक पाटील, वाघसाहेब, नंतर मी स्वतः उपसरपंच, बाकीचे गावकरी सगळे तिथं हजर राहिलो आणि तिथून लगेच त्यांना कळवून लगेच फोन केला। त्यांनी गाडी मागवली आणि तिथून लगेच त्यांना गाडीमध्ये टाकून आणि वन खात्याच्या याच्यात ऑफिसमध्ये लगेच तिकडे पोच केलेला आहे। आणि त्या बिबट्याची जशी दहशत होती की गावातले वासरू वगैरे, बकरी, कुत्रे फार भक्ष केलेले आहेत त्यांनी आणि नुकसान फार होते कधीची, त्याची दहशत फार कधीची होती आणि जलबंद झाल्यामुळे आता लोकांना थोडं समाधानाचं वातावरण वाटायला लागलेलं आहे। बिबट्या जेरबंद झाल्याने गावातील आणि परिसरातील भीतीचे वातावरण कमी झाले। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।